श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील का? कुटुंबातील वातावरण तुमच्या मनाप्रमाणे राहील का? विद्यार्थ्यांना यशाच्या नवीन संधी मिळतील का? आणि ग्रहांची हालचाल या संपूर्ण आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासावर आणि भविष्यावर कसा प्रभाव टाकणार आहे? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे दिसून येईल. अनेक ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल आणि काही व्यक्तींना अचानक नेतृत्वाची संधी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला आयुष्यातील काही मोठ्या गोष्टींबद्दल स्पष्टता मिळेल. ज्या गोष्टींमध्ये मागील काही दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता त्या हळूहळू योग्य दिशेला जाऊ लागतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, पण त्याचवेळी अहंकार आणि उतावळेपणा टाळणे अत्यंत आवश्यक असेल. काही व्यक्तींना अचानक नवीन लोकांशी ओळख वाढेल तर काहींना जुन्या संबंधांमध्ये पुन्हा उबदारपणा जाणवेल. या आठवड्यात तुमच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत प्रभावशाली राहू शकतो. नोकरीत वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे विशेष लक्ष देतील. काही व्यक्तींना बढती, नवीन पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रशासन, व्यवस्थापन, सरकारी क्षेत्र, मीडिया, कला किंवा नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले परिणाम दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांवर लोकांचा विश्वास वाढेल. एखाद्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुमचा सल्ला घेतला जाऊ शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तणाव वाढू शकतो. काही वेळा इतरांवर विश्वास ठेवणेही आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात मोठे व्यवहार मिळू शकतात. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन संधी तुमच्या व्यवसायाला पुढे नेतील. विशेषतः सोनं, दागिने, फॅशन, इव्हेंट, शिक्षण किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात एखादी जुनी अडचण पुन्हा समोर येऊ शकते, पण तुमची धाडसी वृत्ती आणि सकारात्मक विचार यामुळे परिस्थिती लवकर सुधारेल. या आठवड्यात तुमची नेतृत्व क्षमता स्पष्टपणे दिसून येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला राहू शकतो, पण पैशाच्या बाबतीत थोडी शिस्त आवश्यक आहे. अचानक मोठी खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जास्त खर्च करण्याचा विचार करतील, पण त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक व्यवहारांमध्ये फायदा होईल, पण कोणालाही उधार देताना सावध राहा. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक योजना तयार करण्याची प्रेरणा मिळेल. भविष्यासाठी बचत करण्याची सवय या काळात उपयोगी ठरेल. घरातील एखाद्या शुभकार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे, पण त्या खर्चातून आनंद आणि समाधान मिळेल. या आठवड्यात पैशापेक्षा योग्य निर्णय अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक दोन्ही राहू शकतो. जोडीदार तुमच्याकडून अधिक वेळ आणि लक्षाची अपेक्षा ठेवू शकतो. कामाच्या व्यापामुळे नात्याकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्या. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना नात्यात नवीन उत्साह जाणवेल. काही व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल, मात्र अहंकारामुळे छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात. शांत संवाद ठेवल्यास नात्यातील गोडवा कायम राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. घरातील काही जबाबदाऱ्या एकत्र पार पाडल्यामुळे नातं अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. काही अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. हे आकर्षण पुढे गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात उत्साही आणि सकारात्मक राहील. घरात एखादे शुभकार्य, पूजा किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांचा आदर करतील. आईवडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. काही व्यक्तींना घरातील एखाद्या जबाबदारीमुळे थोडा ताण जाणवू शकतो, पण परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल. भावंडांसोबतचे संबंध अधिक चांगले होतील. घरामध्ये सजावट, बदल किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. काही व्यक्तींना नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या आठवड्यात तुमच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण अधिक आनंदी आणि ऊर्जावान राहील. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम राहील. शरीरात ऊर्जा चांगली राहील, पण सतत धावपळ आणि जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
डोकेदुखी, रक्तदाब किंवा शरीरात उष्णता वाढण्याचा त्रास काही व्यक्तींना जाणवू शकतो. तिखट आणि जड पदार्थ कमी खा. नियमित व्यायाम आणि पाण्याचे योग्य प्रमाण आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिकदृष्ट्या काही वेळा स्वतःवर जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा हट्ट सोडल्यास मन अधिक शांत राहील. या आठवड्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा करिअरशी संबंधित निर्णयांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःचा आत्मविश्वास तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. नियमित अभ्यास आणि योग्य वेळेचे नियोजन केल्यास चांगले यश मिळू शकते. या आठवड्यात तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेतली जाऊ शकते. आठवड्याचा विशेष संदेश. या आठवड्यात तुम्हाला समजेल की खरी ताकद फक्त मोठ्याने बोलण्यात नसते, तर योग्य वेळी शांत राहण्यातही असते. तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल, पण नम्रता टिकवून ठेवली तर मिळालेला सन्मान अधिक काळ टिकेल. आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक परिपक्व बनवत आहे. उपाय. दर रविवारी सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना गोड पदार्थ वाटल्यास मान सन्मान आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन आवश्यक राहील. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा आणि संवाद नात्यांना अधिक मजबूत करेल. आरोग्याच्या बाबतीत विश्रांती आणि मानसिक शांतता महत्त्वाची ठरेल. या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व आणि निर्णयक्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देऊ शकतात. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आत्मविश्वास, धाडसी निर्णय आणि प्रगतीचे संकेत घेऊन येणारा ठरणार आहे. अनेक ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढताना दिसेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीला योग्य मान्यता मिळू शकते, तर आर्थिक बाबतीत थोडा संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल, पण अहंकारापासून दूर राहणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण तुलनेने आनंदी राहील. आरोग्याच्या बाबतीत स्वतःवर जास्त ताण घेणे टाळा. या आठवड्यात तुमची सकारात्मक वृत्ती आणि नेतृत्व क्षमता अनेक अडचणींना संधीमध्ये बदलू शकते. धन्यवाद.